नमस्कार, मी एस सूर्यवंशी, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुधरगड. माझ्याकडे उकीर भाटले, मासरन, देळे, चिवाळे, अंतिवडे, पाळ्याचोडा ही 6 गाव माझ्याकडे आहेत. त्यापैकी उकीर भाटले गावामध्ये आज आपण बीज प्रक्रिया मोहिमेचा डेमो करून दाखवणार आहे. ही जी बियाणं आहे, प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम थायरन वापरायचं. थायरन, कॅप्टन किंवा कार्बोनिझम कुठलंही बुरशीनाशक असू द्या, म्हणजे भविष्यात जी पीक येणार आहे त्याला बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून ह्या औषधाचा वापर करायचा आपल्याला. आता याचा एक डेमो तुम्हाला करून दाखवतो. सुरुवातीला आपण मिठाची बीज प्रक्रिया प्रति किलो 2.5 ग्रॅम 2.5 ग्रॅम मग त्याचं प्रमाण असते. समजा 10 जर 10 किलो असेल तर एक 25 ग्रॅम वापरायचं. त्या पद्धतीने जेवढं बियाणं तेवढं त्या पद्धतीने करायचं. पहिल्यांदा करत असताना जर तुमचं घरातलं जर बियाणं असेल, जर वापरणार असाल तर त्याला हमका 100% मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया करायची. मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया म्हणजे काय? 3% मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया. समजा 10 लिटर पाणी घ्यायचं, 10 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम मीठ टाकायचं. समजा ही 10 लिटर पाणी आहे असं आपण ग्राह्य धरू, त्याच्यामध्ये आपण 300 ग्रॅम मीठ टाकायचं. समजा आता हे 300 ग्रॅम मीठ टाकलं असं गृहीत धरून चला. तसं नाही काठी चांगल्या पाण्यामध्ये 300 ग्रॅम मीठ टाकायचं. ह्याला एका काठीने ढवळून घ्यायचं आपण. आता ही काठी आपण घेतली, मीठ टाकली मध्ये, त्याला पूर्णपणे ढवळून घ्यायचं. जेणेकरून ही जी बी आता मोठं आता काय मिळत नाही, सोडून द्या, बारकच मीठ आहे. पूर्णपणे विरघळणी होते. आता समजा ही मीठ टाकली, विरघळून घेतलं. नाही, मिठाशिवाय पर्याय नाही. मीठ का टाकायचं? जेणेकरून त्या पाण्याची घनता वाढते. घनता वाढली की आता तुमचं बघा, जी पोचट बियाणं आहे, आता बियाणं मी याच्यात टाकतो. जी पोचट बियाणं आहे पूर्णपणे वर येते. साधी सोपी टेक्निक आहे, ही काय लय डोकं लावायचं किंवा अशातला भागच नाही. पोचट बियाणं म्हणजे तुमचं एकदम टाकाऊ बियाणं आहे, त्याच्यात काही उपयोग नाही. की तुम्ही जमिनीत जर पडलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. भिजवल्यानंतर वाळवा पाहिजे ना? सावलीत सांगतो मी. आता हे करायचं, मिठाच्या पाण्यामध्ये आता तुम्ही ही सगळी बियाणं टाकलेलं आहे, हे पूर्ण व्यवस्थित मिश्र करून घ्यायचं. आता बघा, हे जे चांगलं बियाणं आहे, जी शुद्ध निरोगी बियाणं आहे ती खाली आहे, आणि जी सगळं पोचट बियाणं आहे ही सगळं वर आहे. बघा, मला सांगा, एवढ्या बियाणं पाठीमागं एवढे बियाणं पोचट निघालं. पोचट म्हणजे जर तुम्ही हातात घेऊन बघितला त्याच्यात काहीच नाही. हे बियाणं जमिनीत टाकून तीच घे. नाही, म्हणजे मला सांगा, टेक्निकल लय अवघड नाही का नाही. पोचट बियाणं विनाकारण जर तुम्ही नाही बीज प्रक्रिया केला असता, हा असं एवढं बियाणं पोचट गेलं असतं तिथं तुमचं भात उगूनच आला नसतो. मग तुम्ही म्हणणार अजून भाताचं बियाणंच खराब लागलं काय, की असा विषय होणार. आता ही पोचट बियाणं आपण साईडला काढलेलं आहे. समजा आता सगळं ही चांगलं बियाणं असं खालचं काय धरू, पण ही बियाणं आता काय करायचं मी दाखवत नाही, पण तुम्ही करून बघायचं. ही जी मधलं बियाणं काढलेलं आहे ती चांगल्या शुद्ध पाण्यात 2 वेळेस स्वच्छ धुवायचं आणि सावळीमध्ये एक अर्धा तास किंवा 1 तास पूर्णपणे सुकून ठेवायचं. आता हे धुतले असं मी हे करतो, हे 2 वेळेस धुवून टाकायचं. ही गोनपाट जे असते की शक्यतो ह्याच्यापेक्षा पाणी ओढून घेते की ते गोनपाट मिळालं तर बरं चांगलं होईल, म्हणजे पाणी तुमचं ओढून घेते. तुम्ही 2 वेळेस स्वच्छ पाण्याने तुम्ही धुवून घेतला की मग या गोनपाटावरती 1 तास 1.5 तास सुकवायचं. त्याच्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट पेरणी केलं तर चालतं. फक्त सुकवत असताना उन्हात सुकवायचं नाही बियाणं, सावलीत झाडाखाली. तीच की, उन्हात म्हणलं काही उपयोग नाही. सावलीमध्ये 1 तास 1.5 तास तुम्ही सुकवला की नंतर डायरेक्ट पेरायला नंतर चालते, काय अडचण नाही. आता घरची कोण पेरतच नाही, असं इकत आणायचं, मागायचं. ऐकायची, आता ही घरच्या बियाण्यासाठी सांगतो तुम्हाला, की त्याच्या बियाणं सांगतो मी. आता मला सांगा, ही मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया कळाली सगळ्यांना. आता ह्याच्या पुढे जर घरचं बियाणं असेल तर 100% तुम्ही बीज प्रक्रिया करणार का? घरचं असेल तर करायलाच पाहिजे, नसेल तर काही उपयोग नाही. जर मी काय म्हणतो माहिती आहे का, बियाण्याची बीज प्रक्रिया 3 प्रकारची असते. आपली मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया, दुसरी रासायनिक बीज प्रक्रिया आणि तिसरी जैविक बीज प्रक्रिया. रासायनिक मध्ये काय असतं माहिती आहे का, आता मी सांगितल्याप्रमाणे विषय काय असतोय, ज्यावेळेस आपण अखंड पिशवी घेतोय समजा, त्यावेळेस ही फायबर औषध ही बियाण्याला लावण्यासाठी शासनाने म्हणजे किंवा त्या कंपनीने टाकलेलं असते. आपण काय करतोय, पोतं फोडतोय, पिशवी बघतोय, बघून टाकून देतो कुठं, हाय ती बियाणं डायरेक्ट पेरायला नेतोय. असं न करता प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरमचं लावायचं तिथं आणि चोळून व्यवस्थित करून. फक्त पावडर जर तुम्ही डायरेक्ट बियाण्याला लावला, पावडर उडून जाणार. त्याच्यामुळे गुळाचं जर पाणी करायचं आणि शिंपडायचं, त्याला बियाणं चिटकून राहते, म्हणजे पावडर
आणि ती व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यावेळेस तुम्ही पेरायचं. आणि थायरम किंवा आता 22 कुठलंही बुरशीनाशक घ्या, थायरम आहे, कॅप्टन आहे, 22 आहे, कार्बोडेझम कुठलेही घ्या, प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम लावायचं आणि हे करायचं. फक्त गुळाचं पाणी टाका जेणेकरून ते औषध त्या बियाण्याला लागेल आणि त्याच्यानंतर आपण पेरणी करायचं. हा, असा तो विषय आहे. बरं, याच्या पुढे आता कोण हे करणार का, म्हणजे शक्यतो भात असू द्या, भुईमूग असू द्या, नाचणं असू द्या, कुठलीही बियाणं असू द्या, बीज प्रक्रिया करूनच हे करायचं. त्याचे फायदे काय तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही बीज प्रक्रिया करताय, आता समजा बीज प्रक्रिया नाहीच केली, डायरेक्ट पेरला, एक तर तुमचं कसं आहे, वापताना ते पोचट बियाणे निघाला बघा, म्हणजे तुटक वाजणार, पूर्ण भात ही जमिनीत टाकून पण याचा काही फायदा नाही, तुटक वापणार एक तर तिथं. आणि भविष्यात कान्या म्हणा किंवा कुठली पण बुरशीजन्य जी रोग येते ते ही जर तुम्ही प्रक्रिया केला तर ती अजिबात रोग येणार नाही. भविष्यात ती जर रोग आले, विनाकारण औषधावर तुमचा अवाढव्य खर्च होणार तिथं आणि विनाकारण पिकाचं म्हणजे उत्पन्न पण घटणार तिथे. त्याच्यामुळे प्रक्रिया थोडकीच आहे, ही करूनच तुम्ही ही करा. म्हणजे शासनाचं आव्हान काय माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही बियाणं पेरता त्यावेळेस बीज प्रक्रिया करूनच तुम्ही बियाणं पेरा. हे जे गावोगावी जाऊन आम्हाला डेमोजी घ्यायला सांगितले त्याचा उद्देशच हा आहे, शेतकऱ्यापर्यंत जाऊन शेतकऱ्याला माहिती कळू द्या, म्हणजे हा विषय आहे त्याचा. मग ह्याच्या पुढे सगळे पेरताना काय असेल ते बीज प्रक्रिया करूनच बियाणं पेरा. भातच असं नाही, भात भुईमूग नाचणं कुठलंही पीक असू द्या, त्याच्यासाठी हे करून घ्या. विकतचं तुम्हाला ती सांगितलं, विकत मध्ये अशा पुढ्या टाकलेल्या असते, तुम्ही पुढे घेत नाही, विकतचं सगळे बियाणं घ्यायचं, त्याला लावायचं, मीठ मिसळायचं आणि घालायचं. पहिल्यांदा मिठाची बीज घरचं वापरायचं असेल घरचं असेल तर मिठाची बीज प्रक्रिया, जर बाहेरचं असेल तर त्याला मिठाची आवश्यकता लागत नाही, डायरेक्ट तुम्ही केमिकलची बी केलं तर चालतं. घालायला लागते, आपल्या रानाला घालायला लागते, नाही तर काय वाळवीत करायचं, हे घालायचंच खरं, हे असं घरच्या बियाण्याला तर 100% मिठाची कराच करा. हा, पण बाहेरचं असेल तर त्याला पण केलं तर काय अडचण नाही. लागते. मी पावडर हे आम्ही टाकतोय. माणूस वर येत असंच आहे की. उगून आदाची खाण्या ते खाईतच मुळे जाते पडतंय. हा, मग तसाच विषय आहे ते. हा, ते जर तुम्ही नाही केला तर भविष्यात येणाऱ्या रोगाला कोंडणीसाठी आमच्या इथं एका एकान 2-2, 3-3 पिशव्या घेऊन ठेवल्या. आमच्याकडे कोंडणीसाठी भात लावते वेळी सुद्धा आमच्याकडे प्रत्येक वाप्यातनी पेरून मग रोप लावली जाते. सर्व टाकूनच ते बरं, आमच्याकडे अवेलेबल शेतकऱ्यांनी 1-2, 3-3, 4-4 पेरायच नसते ते. जेवढं आपण हात करणार तेवढं ते ठेवीत नाहीत आधी. पुढचं एक सांगतो, बियाणे म्हणजे हे खरेदी करताना घ्यायचं काही, ज्यावेळेस तुम्ही बियाणं बाजारात आपल्या घरात आणता पिशवी, तिथे त्या वगैरे लेबल लावलेलं असतं. वास्तविक तुम्ही काय करता, लेबल वाचत नाही, बघत नाही, काय नाही, ठेवायला देतात. तर कसं होतं माहिती आहे, भविष्यात जर त्या कंपनीने दिलेलं भात जर नाही उगवलं तर त्यावेळेस कंपनीकडे तक्रार करण्यासाठी ती तुमच्याकडे पुरावा असतोय. म्हणून दिलेली पावती आणि ती टॅग व्यवस्थित जपून करून ठेवायचं, मंजुळीवर भात त्याच्यात आहे तसं ठेवायचं उलटी पिशवी करून, जेणेकरून भविष्यात जर भात नाही उगवला किंवा उत्पन्न कमी झालं काय झालं तर आपण कंपनीकडे तक्रार करता येते आणि नुकसान आपलं भरपाई मागवता येते.